नाही लिहिणार मी. इथे यज्ञ होईल आणि इथे प्रचंड देवजी बसतील आणि इथे चाळकरी बसतील. उद्या सगळ्यांचं शुद्धीकरण होईल. काही गडबड झाली नाही पाहिजे. सकाळपर्यंत हे काम झालं पाहिजे. ठीक आहे भाऊ. चला काम सुरू करूया. हे बघा, आधीपेक्षा किती सारे वैरी झालेत तुमचे, जे त्रास द्यायची एक बी संधी नाही सोडत. आणि वरून त्या फौजदाराला कशाला आपलं वैरी बनवून घ्यायचं. आणि त्यांनी मला सांगितलंय ते उद्या बी येणार आहेत. आणि तोपर्यंत येणार आहेत जोपर्यंत तुम्ही या कागदावरती माफीनामा नाही लिहून देत. हे बघ रमा, मला माहिती आहे की दिवसेंदिवस माझ्या अडचणी वाढत चालल्या आहेत. परंतु प्रचंड देवनी हा सगळा खेळ ह्यासाठी सुरू केलाय जेणेकरून माझी माणसं जे आजपर्यंत लढत होते, भांडत होते, परंतु माझ्या सोबत होते, माझे सुखदुःख वाटत होते किंवा विरोध करत होते, परंतु माझ्या सोबत उभे होते, ती माणसं सुद्धा माझ्यापासून दूर व्हावी. आणि त्यामध्ये जर ह्या कागदावर जर माफीनामा लिहून दिला तर ह्याचा अर्थ हा होतो रमा की ज्या दिवसापासून त्या प्रचंड देवने माझ्या चाळीत येऊन धर्माचा सगळ्यात घाणेरडा खेळ सुरू केला, तेव्हापासून मीही हे स्वीकार केलंय की माझे विचार, माझी आस्था, माझं ध्येय सगळं चुकीचं आहे. आणि हे कधीही नाही होऊ शकत. त्यामुळे हा माफीनामा मी अजिबात लिहू नाही शकत. मला समजतंय, पण तुम्ही बी समजून घ्या ना. एक वैरी तुम्हाला त्रास देतोय आणि तो फक्त एक माफीनामा लिहून दिल्यावर त्रास देणं बंद करणार आहे. मला माहिती आहे तुम्ही आजकाल लई चिंतेत आहात. तुम्ही जिथं उभं राहता तिथं चारी बाजूनी काट पसरवलं जातं. एक मार्ग आहे ज्याने काही काटे दूर होतील आणि तुम्हाला थोडासा आराम बी मिळेल. नाही तर तुमचे पाय रक्त बंबाळ होतील आणि जखमी होऊन तुम्ही कुठवर आणि किती चालू शकाल. माझं जरा ऐका ना. मी तुमच्या पुढे हात जोडते. शेवटचा निर्णय तुमचा आहे. आणि तरी बी तुमचं मन राजी नसेल माफीनामा लिहायला तर नका लिहू. जे बी होईन सगळं मी सांभाळून घेईन. चलती चाकी देख कर दिया कबीरा रोय, दुई पाटन के बीच में साबुत बचाना को. आयुष्यात कुठल्याही वळणावर अशा परिस्थितीत नव्हतो अडकलो मी. एका बाजूला माझा भूतकाळ मला त्रास देतोय आणि दुसऱ्या बाजूला मला कमकुवत बनवण्यासाठी माझ्या येणाऱ्या भविष्याला तयार केलं जातंय. खूप त्रास होतोय मला. खूप कमकुवत वाटतंय मला. काहीही समजत नाहीये. सकाळपर्यंत हे सगळं काम झालं पाहिजे. हो भाऊ, तुम्ही काळजी करू नका, सगळी तयारी होऊन जाईल.
भाऊ भीमराव. ए भीमराव, कुठे चाललायस? कुणाला शोधायला चाललोय. मूर्ख समजलायस का? जे विचारलंय त्याचं उत्तर सरळ सरळ दे. कुठे चालला आहेस तू? मी तेच सांगितलंय जिथे मी चाललोय. आणि तुम्ही तुमचं काम करा. मी तुमचं काही नुकसान केलंय का? त्यामुळे तुम्हीही ते करू नका. वाद घालतोयस तू माझ्याशी? कुठे नाही जाणार तू. जात गपचूप. ए बघतोयस काय उभा राहू ना? बोललो ना जात. भाऊ, माझा नवरा जिथं चाललाय तिकडे त्यांना जाऊ द्या. नाही तर तुम्ही इथं काय करायच्या लायकीच नाही राहणार. अच्छा, म्हणजे तू आम्हाला थांबवणार आहेस? हा, एकदा थांबवून तर बघ. ही जी तुझी चाळ आहे ना, सकाळपर्यंत जळून राख होईल. सकाळचं सकाळी बघून घेऊ, पण आत्ता त्यांना जाऊ द्या. नाही तर ही रात्र लय महागात पडेल तुम्हाला. मालक, रमाच्या नादाला लागू नका. तिच्या नादाला लागून काय मिळणार आहे? जाऊ द्या ना ह्याला. जा. जा रे बाबा जा. चल, मी पण जातो. जावा, तुम्ही बी लय चिंतेत आहात. तुम्हाला थोड्या शांततेची गरज आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. मला तुमची मदत हवी आहे. खूप त्रासलेलो आहे मी. मन विचलित झालेलं आहे. थोडी शांतता हवी आहे. ये बैस. मी बैस, मग सारं विचलन समाप्त होऊन जाईल. बैस. आता ध्यान लाव आणि स्वतःला प्रश्न विचार. तोपर्यंत विचारत राहा जोपर्यंत उत्तर मिळत नाही. मनुष्याचे मन जेव्हाही विचलित होतं तेव्हा सगळ्यात आधी स्वतःला प्रश्न विचारायला हवेत. ध्यान लाव. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि. आनंद, झोपला नाहीस अजून?
आत्या, जागी तर तू पण आहेस. आणि आत्या, आपल्या घरातली वयस्कर मंडळी आरामात झोपू शकत नसतील तर आम्ही पोरांनी कसं झोपायचं? भीती वाटते आता मला इथे. आपण महूमध्ये राहिलो, साताऱ्यात राहिलो, सगळ्या जागी आपले वैरी होते. आपण लढलो, संघर्ष केला, जखमी झालो, पण एवढी भीती कधी नाही वाटली मला. पण इथे गोष्ट संघर्षापेक्षा जीव घेण्याची आहे. प्रचंड देव भीमचा जीव पण घेऊ शकतो. भीमचं इथे राहणं धोक्याचं आहे. हे लोक कधी बी काही बी करू शकतात. आत्या, भीती तर मला पण वाटते. आपण समजवायला पाहिजे त्याला. त्याला इथून दूर पाठवायला पाहिजे. आत्या, काय बी उपयोग नाही. लांब जाऊन बघितलं ना, पळून जाणं म्हणजे त्यांना फरार होण्यासारखं वाटतं. ते इथंच राहतील, अंधेरानं सामना करतील. रमा, बस. सगळं ठीक होईल. तू रडू नकोस. आणि आपण सगळे धीराने लढू ना. सगळं ठीक होईल. आणि आपला भीम योद्धा आहे, योद्धा. आपला भीम योद्धा आहे, योद्धा. योद्धा आहेस तू भीमराव आंबेडकर. राष्ट्र संविधानाचा तूच शिल्पकार, समता अन बंधुतेचा तूच सूत्रधार. लेखणीस पनविलेस शस्त्रधारदार, भेदांवर द्वेषावर करुणी तू प्रहार. साहेब माझा भीमराया, 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 साहेब माझा भीमराया. मी खूप त्रासलेलोय. समजत नाहीये मी काय करावं. माझी लढाई कशी लढू. खरं सांगायचं तर कमकुवत वाटायला लागलंय. लढाईची इच्छा आहे माझी, परंतु घाबरतोय. माझे भूतकाळातले दिवस आणि भविष्यातले दिवस दोन्हीही निराश करतायत मला. काय करू मी. जेव्हा तुझ्या मनामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न उभे राहतील, तुला भीती वाटायला लागेल, तेव्हा ही गोष्ट समजून घे की तू भीमराव आंबेडकर आहेस. एक दलित मुलगा
ज्याला दलितांचा उद्धार करायचा आहे. तुला आयुष्यात सगळं करण्याची परवानगी आहे, परंतु हरण्याची नाही. कारण भीमराव आंबेडकर खूप लोकांची प्रेरणा आहे आणि ह्यामुळेच जेव्हा भूतकाळ आणि भविष्यकाळ आव्हानात्मक वाटतील तेव्हा डोळे बंद करून हा विचार कर की तू म्हणजे भीमराव आंबेडकर परतू शकत नाही आणि हरू शकत नाही. तू थकू शकतोस, आपलं ध्येय गाठेपर्यंत विश्रांतीही घेऊ शकतोस, इतरांचं नुकसान न करता माफीही मागू शकतोस, परंतु थांबू शकत नाहीस. कधीच नाही, कुठल्याच परिस्थितीत नाही. रमा, हा माफीनामा घे आणि फौजदार साहेबांना देऊन घे. घे. मी काल रात्री स्वतःशी बोललो आणि मग लक्षात आलं की माझ्या आयुष्यातलं अंतिम ध्येय हे नाहीये की मी फौजदार साहेबांना माफीनामा लिहून देतो की नाही. हे घे आणि फौजदार साहेबांना देऊन ये. आलात का सगळे? हो. कोणी राहिला नाही ना? मालक प्रणाम. मालक, उशीर झाल्याबद्दल माफी मागतो. माझी अशी इच्छा आहे की या लोकांसोबत तुम्ही मला पण दीक्षा द्या. भीमराव, यज्ञ सुरू होणार आहे. अजून ही वेळ आहे. येऊन आमच्याकडून दीक्षा घे. नाही, मी माझ्या जागेवर योग्य आहे. मूर्ख आहेस तू, मूर्ख. मूर्ख नाहीये, थोडा शिकलेलो आहे. त्यामुळे स्वतःला हा तर्क देऊ शकत नाहीये की शुद्धीकरण आणि ह्या दीक्षेचा काय आधार आहे. आणि तसंही हे सगळं जे तुम्ही करताय ते मी लहानपणापासून बघत आलोय. काही नवीन नाहीये माझ्यासाठी हे.
हो का? तर मग आज पुन्हा बघ. बघ की तुझ्या समोरच तुझ्या माणसांचं जीवन पलटून जाईल आणि तू नरकात आहेस, नरकातच राहशील.